पुढची बातमी आहे सोन्याच्या तस्करीची। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भाजपच्या कामगार संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर याला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि इतर मुद्देमाल यावेळेला जप्त करण्यात आलाय। यावेळेला आचरेकरसह 5 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे। पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली। काही महिन्यांपूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अजित आचरेकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता। त्याच्यावरती पक्षाकडून कामगार संघटनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा आहे। दरम्यान यामध्ये सोनं तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट सुरू आहे का याचाही तपास होतोय। सोबतच या प्रकरणामध्ये इतर व्यक्ती किंवा कोणत्याही प्रभावशाली घटकांचा सहभाग आहे का याची चौकशी केली जाते। दरम्यान याच मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती टीका केली आहे आणि नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीने काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे जिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात, हे सगळे गुंड जे आहेत ते काल त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे। याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? सोने तस्करीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याचा दावा संजय राऊत करतात। एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते, मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही। जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही। मराठी तरुणांकडनं खंडणी वसूल करण्याचं काम तुमच्या कामगार सेनेकडनं केलं जात होतं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ती लूट थांबवली।